तर या स्पर्धेमध्ये आताच्या मॅचमध्ये ज्या खेळाने त्यांनी इथे नक्कीच मी म्हणेन आत्ता मात्र प्रभाव दाखवला आणि ज्या नालौकिकाप्रमाणे खेळ जसा हवा तसा दाखवून दिला तोच हिरो ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. अर्थातच सूरज शिंदे. या सूरज प्लीज, सूरज शिंदे माझा आवाज ऐकत असशील तर प्लीज ये. आपला जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो घेऊन जायचा आहे. इथे मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी ठेवलेली आहे आणि ती ट्रॉफी मात्र घेऊन जायची आहे. एक चांगला खेळ दाखवलास. टॉस जीता है वक्रतुंड स्पोर्ट्स फील्डिंग ना. कितने ओवर का मैच है? भैरवनाथ 11 टॉस जिंकून भैरवनाथ 11 क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. उत्तम असा निर्णय. रॉयल स्ट्रायकर्स 2 ओपनर्स. रमेश बाबा बॅग मध्ये टाक ना त्या. बॅग मध्ये टाक. ये नंतर बाबू नेक्स्ट मॅचला बोलू. कंटिन्यू टीम का नाम आपका? रॉय स्ट्रायकर आणि कोण आहे सर? आंबेकर 11 रे. काय आंबेकर 11 भाई बोलो ड्रॉ में टॉस कोणी जिंकला? भैरवनाथ नको लिहू, आंबेकर लिही. नहीं यार जो लिखा है इस पे वो बोलो यार. आंबेकर 11 लॉट्स पे क्या है वो बोलो ना. आंबेकर 11 लिहा. अब बॅटिंग कोण करते कुठला संघ? दूसरा टीम कौन सा है? बॅटिंग कोण करते? ते बॅटिंग करते ना. तर रॉयल स्ट्रायकर्स हा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आंबेकर 11 हा संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज 3 षटकांचा सामना आहे. दशरथ बॉलर आणि फलंदाज. पहिला बॉल आपण पाहतोय हवेचा मात्र इथे फायदा घेण्याचा प्रयत्न झाला. या पहिल्या बॉलवर पंचांचा निर्णय. सर काय झालं? अंपायर चौकार. 4 धाब्यांसाठी पहिल्या बॉलवर मोहर लागते ही 4 धाब्यांची. कुसरुंड संघाच्या अजून एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अधिक शिंदे यांना देण्यात येतोय. आपण पाहतोय म्हणजेच काय तर ह्या मॅन ऑफ द मॅच थोड्याशा देण्यात
थोडासा उशीर झाला, विलंब झाला, परंतु आता देण्यात येत आहेत. फटका चांगला आहे, हवेत बॉल, परंतु इथे वन बाउंड सीमारेषा पलीकडे जाईल का? येस, सीमारेषा पलीकडे चौकार पाहायला मिळतोय. धाव संख्या आहे धाव फलकावर 11. दशरथचा यावेळेला पॉपिंग क्रीज सोडलं, परंतु अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल निघून जातोय यष्ट्यांच्या मागे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या जरूर 11 आहेत, कारण 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांचा सामना आहे. इथे सध्या तरी समाधानकारक स्कोर झालेला आहे. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल थोडासा बाउन्स पाहायला मिळाला बॉलला. यष्ट्यांच्या मागे जरूर बॉल गेला. कोणती धाव मिळत नाही. 2 डॉट बॉल फेकण्यात मात्र दशरथ यशस्वी झालाय. धावसंख्या स्थिरावली सध्या 11 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आहे. असा हाफ ट्रॅक बॉल जर टाकला तर नक्कीच समाचार घेऊ शकतो फलंदाज, आणि तेच काम केलंय. किशोरच्या बॅटमधून हा धमाका पाहायला मिळाला. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे धावफलकावर 15. बिनबाद 15 अशी सुरुवात. चांगली घणाघाती सुरुवात अशी मी म्हणेन. आक्रमक सुरुवात आहे, परंतु दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल? गणेश न्यू बॉलर. स्ट्राईकवर ऋषी असेल. रॉय स्ट्रायकर बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. फिल्डिंग करणारा आंबेकर 11 संघ. 2 संघ हे खरं म्हणजे एकाच घडणीतले आहेत. फटका चांगला आहे. बॉल हवेत, झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी. ड्रॉप कॅच आणि येतोय वन बाउंड सीमारेषा पलीकडे चौकार. जेव्हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये जर आपण विचार केला तर खरं एखादा फलंदाज किंवा एखादा बॉलर याचंच फक्त काम नसतं, तर फिल्डिंग करणारा फिल्डर हा एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये. त्याने आपला 100% देणं फार महत्त्वाचं आहे. याच्यावर चर्चा होईल, परंतु पुढच्या बॉलवर आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह आला, खोदून काढलाय बॉल, पायामध्ये जरूर टाकला होता. गोलंदाजी चांगली करतोय, परंतु यश प्राप्त होत नाही आहे, कारण मी असं म्हणेन त्यांचे सहकारी त्याला साथ देत नाही आहेत. खरं म्हणजे क्रिकेटमध्ये फिल्डिंग किती महत्त्वाची आहे त्याचं एक उदाहरण मी जरूर देईन. ही ओव्हर संपल्यावर नंतर जरूर देईन. मागच्या बाजूने दरवाजा खोलला आणि चोरी झाली. मागच्या बाजूनी चोरी झाली म्हणजेच काय, तर थोडासा शेफल झाला फलंदाज आणि मागच्या यष्ट्या मात्र ओपन केल्या आणि बरोबर वेध घेतला या गोलंदाजाने यष्ट्यांचा. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धावफलकावर 20. प्रवीण चांगले
गीता ऐकवतोय आपल्या सकाळच्या सत्रापासून आपल्या दिमतीला म्हणजेच आपल्या या सेवेसाठी रुजू आहे तो. धन्यवाद. फटका चांगला आहे. नी बॅटर मैदानाच्या आत अनिल आणि त्याच्या बॅटमधून हा एका धावेचा फटका. एका धावेने धावसंख्या 21 या आकड्यावर. तर चर्चा होती फिल्डिंगबद्दल एक तुम्हाला किस्सा सांगतो तो. म्हणजेच एकदा इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्या दरम्यान मॅच होती आणि एक्स्ट्रा प्लेअर कोण होता तर जॉन्टी रूट्स. हे नाव तुम्हाला माहितीच असेल, फिल्डिंगचा बादशाह मी म्हणेन. परंतु या मैदानाच्या आतमध्ये यावेळेला बाउन्स बॉल होता, डोक्याच्या वरून गेला आणि यष्ट्यांच्या मागे सुद्धा बॉल फरार होतोय, जातोय सीमारेषा पार, चौकार. धावा सध्या जर धावफलकावर पाहिल्या तर तब्बल 25 आकड्यावर आहे. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकामधला. परंतु सध्या दुसऱ्या षटकाचं इथे म्हणजे प्रस्थान आहे, मार्गस्थ आहे दुसरे षटक आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 25 या आकड्यावर सध्या संघ पोहोचलेला आहे तो रॉयल स्ट्रायकर्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल मिस होतोय, यष्ट्यांच्या मागे जातोय, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर धावसंख्या 25 स्थिरावलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर चर्चा होती या गोष्टीची की फिल्डिंगचा दर्जा मी का असं म्हणतोय, कारण याच्याकडे थोडंसं लक्ष द्या प्रत्येक खेळाडूने. एक चांगला प्लॅटफॉर्म मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर उपलब्ध आहे, याचा फायदा तुम्ही घ्या. आपला खेळ, आपल्या खेळाचा दर्जा, चाहे ती बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे किंवा फिल्डिंग असू दे. परंतु फिल्डिंगचा मी खास विचार का करतोय की ते कॅच सकाळपासून मी पाहिल्या की ड्रॉप होताना किती मिस फिल्डिंग पाहिल्यात, तर या होऊ नयेत का याचं उदाहरण मी दिलं होतं की मगाशी एक ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या दरम्यान मॅच होती आणि डेरेल प्रिंगल हा जो एक खेळाडू होता तो इंजर्ड झाला आणि त्याच्या जागी जॉन्टी रूट्स आला. जॉन्टी रूट्स त्यांनी पॉईंटला त्याला तैनात केलं गेलं आणि तो एक्स्ट्रा खेळाडू होता, 12वा अतिरिक्त खेळाडू. तो गेला मैदानाच्या आतमध्ये, पॉईंटवर त्यांनी 5 झेल तब्बल टिपले त्या मॅचमध्ये आणि तो त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देण्यात आला, म्हणजेच हिरो ठरला त्या मॅचचा. म्हणजे बघा काय असतं की एखाद्या बॅटरनी किंवा बॉलरनी उंच कामगिरी केली आणि त्यालाच मॅन ऑफ द मॅच दिली जाते असं नाही. हा अपवाद होता तो, म्हणजेच त्याला की जॉन्टी रूट्स तेव्हा फिल्डर आणि त्या फिल्डरने ही फक्त कामगिरी केली एक्स्ट्रा खेळाडू असून सुद्धा. तिसरं षटक, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर सरळ फेकून दिले डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, षटकार. हो, या वेळेला बॉल चांगला होता. बॉल फक्त शरीरावर आदळल्यानंतर चोरटी धाव घेण्यास सुद्धा दोन्ही फलंदाज यशस्वी झाले. 32 या आकड्यावर धावसंख्या. तिसरं षटक, हाणामारीचं षटक, निर्बाणीचं अंतिम षटक, डेथ ओव्हर आहे आणि त्याच्यामध्ये धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल यात मात्र शंका नाही आहे. सध्या 32 या आकड्यावर धावसंख्या आहे. 40 धावा पार करण्याचा मनसुबा जरूर असेल. रॉयल स्ट्रायकर्सचा गोलंदाज, फलंदाज अर्थातच आपण पाहतोय ऋषीच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावांसाठी. हा गोलंदाज, त्याचा आज वाढदिवस आहे. नितीनला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्याचा प्रत्येक दिवस याचं शिखर गाठो, परंतु आजच्या दिवसामध्ये त्याला एवढे फटके पडू नयेत ही आमची इच्छा असेल. आणि मात्र इथे विकेट मिळाले. येस, 2 षटकार जरूर आले, परंतु तदनंतर मात्र जसा त्याचा बर्थडेचा उल्लेख केला आणि त्याने विकेट मात्र घेऊन दिले.
म्हणजेच काय बड्डे बॉय आहे आजच्या तारखेचा नितीन. आणि नितीन तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आहे रोहन कोळेकर, याचा सुद्धा वाढदिवस आहे आज. नक्कीच रोहनला सुद्धा आपण खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. मैदानाच्या आत काय फटका पाहायला मिळाला. अगदी ताकद आणि या ताकदीच्या जोरावर मी म्हणेन हा अगदी आउट ऑफ पार्क साधा बिनसाठी. धन्यवाद. 44 धावा तब्बल ठोकलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. राजेश तर नक्कीच कानमंत्र दिलाय संदीप यांनी आणि त्याचा फायदा मात्र राजेशला झालेला आहे. आणि इथे बॉल डॉट होता परंतु यष्टांच्या मागे थोडी मिस्टेक केली. किपरने एक धाव घेतली गेली. धावसंख्या आहे 45 या आकड्यावर आणि 46 धावा घेण्याचा प्रयत्न होता म्हणजे 46वी धाव. अर्थातच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याच्यामध्ये अपयश. 45 धावा धावफलकावर आपण पाहणार आहोत. जिंकण्यासाठी 46 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच या रॉयल स्ट्रायकर्स संघाने आंबेघर 11 या संघासमोर. चला लवकरात लवकर या रॉयल स्ट्रायकर्सचे खेळाडू आपण लवकरात लवकर इन व्हा. आतमध्ये या मैदानाच्या आत. आणि आंबेघर 11 आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर येऊन आपले दोन्ही फलंदाज पाठवून द्या.
गावचे मनोज पाटील सर यांना मी नेहमी माझ्या गुरुस्थानी मानतो, कारण प्रत्येक काही अडचणी काही कुठे चुका असतील तर त्यांनी निदर्शनात आणून दिल्या आणि त्यांच्या मी खरं म्हणेन की त्यांच्या छत्रछायेमध्ये मी घडलो आणि ते नेहमी सांगतात, त्यांचा डायलॉग मी नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये व्यक्त करतो किंवा डायलॉग मारतो, तो म्हणजे असा की वक्त किसी का मोहताज नहीं होता, वक्त किसी का मोहताज नहीं होता, वक्त किसी का गुलाम नहीं होता. तर वेळ ही कुणासाठी थांबत नाही, कुणाची गुलाम नाही वेळ, वेळ ही लगेच निघून जाते. आपले तसंच आहे, एक एक वेळ एक एक क्षण हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही वेळ काढलात तर तुम्हाला संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपल्याला जी स्पर्धा आटोपायची आहे ती स्पर्धा पूर्ण होणार नाही. परंतु जर व्यवस्थितरित्या जर चला बॅटर पाठवा, बॅटर जा. आज आमचे अंपायर सुद्धा थोडेसे नक्कीच निराश असतील, कारण ज्या पद्धतीने वेळ काढला जातोय माझा पण घसा थोडासा मी असं म्हणेन की कोरडा होत चालला आहे. परंतु अंपायर सुद्धा दोन्ही हात दाखवून आमच्याकडे इशारा करतायत. तर वेळेचं भान ठेवा, हीच यामागचा उद्देश आहे, यामागची सांगण्याची जी माझी भावना आहे ती म्हणजेच की तुम्ही वेळ काढू नका, वेळेचं भान ठेवा. आणि आयुष्यात नुसतं क्रिकेट खेळतानाच वेळेचं भान ठेवू नका, तर प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी तुम्ही वेळेचं भान ठेवा. नक्कीच तुमचं आयुष्य हे सुखमय जाईल किंवा त्या आयुष्यात यश प्राप्त होईल. येऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या धावा आहेत धावफलकावर 45, जिंकण्यासाठी 46 धावांचं टार्गेट सेट केलं, ते म्हणजेच रॉयल स्ट्रायकर या संघाने. आणि आंबेघर 11 या संघाला सध्या 46 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या या 3 षटकांमध्येच म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि मॅच सध्या रंगतदार स्थितीत नक्कीच पार पडेल. एक प्रेक्षणीय सामना जरूर आहे, परंतु त्यानंतर लगेचच आपल्या लॉट्सच्या प्रमाणे आपण आपला खालचा जो आजचा अ गट संपलेला आहे, अ गटामधून आपण पाहिलं की कुसुरिंडे हा बरोबर ना, कुसुरिंड हा संघ अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, ते बक्षीस पात्र ठरलेत. नक्कीच संध्याकाळी त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल, सूरज शिंदेचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या या येणाऱ्या पुढच्या ब गटामध्ये जे 8 संघ आहेत त्याच्यामध्ये कोण अति उत्कृष्ट मी म्हणेन कोण चांगला खेळ दाखवेल तो संघ मात्र कुसरुंड संघासमोर खेळला जाईल. कोणता संघ चांगला खेळ दाखवेल किंवा कोणता संघ अप्रतिम खेळ या मैदानावर दाखवेल तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. सध्या येऊया मैदानाच्या आतमध्ये. आंबेघर संघाचे दोन्ही बॅटर तयार, एक म्हणजेच धनराज. पहिला बॉल आपण पाहिला राजूचा स्वेअर बॉल, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव ऍड केली जाईल. 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. सध्या 46 धावांचं लक्ष आहे आणि त्यासाठी 2 बॅटर, एक म्हणजे धनराज आणि दुसरा म्हणजे दशरथ. सध्या दशरथ स्ट्राईकवर गेलाय, स्ट्राईक रोटेट झाले पहिल्या बॉलवर. पहिल्या बॉलला फेस करेल दशरथ. बॉल चांगला तेज तरार गतिमान बॉल फेकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज राजू. आणि 2 धावा धावफलकावर. पहिला मी म्हणेन पहिला बॉल संपुष्टात आला का पहिला वाईड होता, त्यामुळे एका बॉलवर मी म्हणेन या एका धावेचा 2 धावा झालेल्या आहेत एका बॉलवर. आणि इथे हवेत बॉल आहे, काय घडतंय तर झेल टिपला गेला फॉलो थ्रो मध्ये आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज दशरथ हा बॅक टू पॅव्हेलियन. बॅटर आपण पाहणार आहोत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश. पहिला बॉल ऑन साइडला घेतलाय. इथे डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे.
एकच धाव मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या आहे 3 या आकड्यावर, परंतु त्यासाठी मात्र आत्ताच निराशा केली ते दशरथने. दशरथ शून्यावर बाद झाला, परंतु स्ट्राईकवर आता मात्र धनराज येईल. धनराजने 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु कधी हेच असतं क्रिकेटमध्ये, जेव्हा जेव्हा तुम्ही बक्षिसं लावता ना तेव्हा तीच विकेट तिथे गमावली जाते. किती वेळा असं घडलंय, तुम्ही मुद्दाम बघा. मोठमोठ्या मॅचेमध्ये असंच झालंय की बक्षीस जेव्हा लावलं जातं तेव्हाच बरोबर विकेटचं पतन पाहायला मिळतं. डीजे प्लीज. धनराज यांनी सुद्धा निराशा केली. दशरथने निराशा केली. 2 सलामीला आलेले फलंदाज बाद झाले. योगेश आहे आता नॉन स्ट्राईकला, परंतु स्ट्राईकवर नवीन बॅटर शंकर. ओ हो, लाजवाब फटका, अगदी कडक बेधडक येतोय षटकार. चौकार पाहायला मिळतोय. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, षटकार नाही आहे तर चौकार. पंचांचा इशारा आमच्या दिशेने आला. खरं म्हणजे आम्हाला वाटलं फ्लॅट षटकार आहे का, परंतु नाही, कारण ज्या पद्धतीने वारं वाहतंय आता मात्र बॉल अति वेगाने गेला, त्यामुळे चौकार येतोय. दिलगिरी थोडी व्यक्त करतोय आम्ही, माफ करा. चौकारानंतर धावसंख्या आहे धावफलकावर सध्या 7 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय झालेलं राजूच्या माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु 46 धावा करावयाच्या आहेत. सध्या 39 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉलमध्ये. म्हणजेच काय तर नक्कीच मी म्हणेन अध्यक्ष चषक 2025 आणि या चषकामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे आणि घर बसल्या जे जे प्रेक्षक मायबाप आम्हाला लागलेले आहेत ते म्हणजेच की स्कोरर या आमच्या वाहिनीच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक व मायबाप आम्हाला लाभलेले आहेत त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी सूर्यकांत गमरे स्वागत करतोय. नक्कीच या स्पर्धेला जे जे जोडलेले आहेत त्यांचं स्वागत. परंतु सध्या या वेळेला बॉल अगदी बुलेट जसे ट्रेन जावी तशी अगदी त्या वेगाने हा बॉल गेलेला आहे आणि येतोय चौकार. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. या आकड्यावर 46 धावा करावयाच्या आहेत, म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता. येणारे 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. कारण थोडंसं बघाशी असं वाटलं की षटक संपलं की काय, परंतु थोडीशी मिस्टेक होते पुन्हा एकदा, आणि आत्ता मात्र षटक संपलंय. परंतु षटक या शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि षटक संपलंय. तर येणारे 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आंबेकर 11 हा संघ इथे बॅटिंग करतोय, त्यांच्या विपक्ष लढतोय तो म्हणजेच रॉयल स्ट्रायकर्स हा संघ, आणि त्या संघाने 46 धावाचं टार्गेट सेट केलेलं आहे. परंतु त्याला प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा जोडलेल्या आहेत. फटका मोठा आहे परंतु बॉल हवेत, लांबी कमी, उंची जास्त, आणि इथे काय झेल घेतलाय, अतिशय सुंदर झेल टिपलाय. तिसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धावफलकावर 11.
11 धावांवर तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळते. आंबेघरचा संघ, आंबेघर 11 हा संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. म्हणजेच चांगलं वर्चस्व गाजवलंय सध्या. जर आपण पाहिलं तर राजूने चांगली गोलंदाजी केली, परंतु यानंतर पहिला जो बॉल रिलीज केला शैलेशने, संतोषने, आणि त्यानंतर संतोषने सुद्धा प्रभाव दाखवला. आणि इथे संतोषचा दुसरा बॉल सुद्धा चांगला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर विकेट घेतली गेली, त्यानंतर मात्र दुसरा बॉल लेगचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून, लेग बायचा. त्यामुळं एक अवांतर धावसंख्या नक्कीच ॲड होईल. धावसंख्या आहे धावफलकावर 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चला फास्ट खेळा, कारण अजून आपल्याकडे पूर्णतः ब गट शिल्लक आहे. अ गट जरूर संपलाय, परंतु ब गट पूर्णतः बाकी आहे, बॅलन्स आहे. यावेळेला ड्राईव्ह केला, ऑफसाईडला लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, मिस्टेक केली ती गोलंदाजाने. पिकअप केला असता बॉल तर नक्कीच इथे चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं असं, ते म्हणजे धावचीच्या स्वरूपात. परंतु इथे बालबाल बचावला असं मी म्हणेन. फलंदाज दोन्ही नवीन बॅटर आहेत, एक म्हणजेच दत्ता आणि दुसरा शंकर. परंतु यावेळेला स्ट्राईकवर आहे शंकर. डीपला इथे बॉल फील्ड केल्यानंतर मिड विकेटला फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आहे 15 या आकड्यावर. 15 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटचं पतन तर जरूर झालंय, फक्त 15 आकड्यावर सध्या धावसंख्या आहे. परंतु अजून येणारे 2 बॉल शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामध्ये. शैलेश फटका चांगला, अराउंड द कार्पेट ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतो. कमी लिमिटेड षटकांमध्ये हे स्ट्रोक पाहायला मिळतात, परंतु इथे फिल्डिंग थोडीशी गफलत झाली. बघा, नजर हटी, दुर्घटना घटी. जसं थोडीशी त्याची मिस्टेक झाली, तेवढ्या वेळेमध्ये दुसऱ्या धाव्याचा कॉल दिला, यशस्वी कॉल झाला. 2 धावा अकाउंटवर जरूर पाहायला मिळतील. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या 17 या आकड्यावर. 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. आंबेघर 11 संघ बॅटिंग करताना इथे चांगला बॉल बाउन्स थोडासा होता. फेक केले बॉलरकडे, एक बायच्या स्वरूपात धाव घेतली गेली. यस, पंचांचा इशारा आमच्या दिशेने. 18 या आकड्यावर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. त्यानंतरचा सामना वक्रतुंड स्पोर्ट्स आंबेघर आणि ईगल स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, माझा जर आवाज ऐकत असाल, किल्ले मोरगिरी आणि आंबेघर दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. खरंच लगेचच टॉस झाल्यानंतर तुमची मॅच होईल, कारण हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कारण या षटकानंतर लगेच तुमची मॅच चालू होईल. प्लीज या, विनंती करतोय दोन्ही संघांना. आंबेघर आणि किल्ले. चेतनचा हा बॉल लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. फेक करेपर्यंत एकच धाव घेतली गेली. दत्ताच्या खात्यावर ही 1 धाव. परंतु संघ आता मात्र आपण पाहतोय फक्त धावसंख्या आहे 19 या आकड्यावर. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 19 स्थिरावलेली आहे. ईगल स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी, चला या लवकरात लवकर. संघनायक आपल्याला विनंती आहे. आणि वक्रतुंड स्पोर्ट्स आंबेघर, 2 संघादरम्यान नेक्स्ट लढत आहे. बॉल चांगला आहे, बॉल चांगला होता, त्यामुळं नक्कीच डॉट बॉल जाईल इथे. यास मॅचची औपचारिकता आता बाकी असेल, कारण येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. 27 रन्स रिक्वायर्ड, ओनली 3 बॉल रिमाइनिंग. बॉल जातो यष्टींच्या बागे, डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये थोडीशी मजा येत नाहीये. मॅच एकदम एकतर्फा पाहायला मिळाली. हा डॉट बॉल येतोय,
बॅक टू बॅक 3 बॉल हे डॉट फेकले गेले, ते म्हणजे चेतनच्या माध्यमातून. आणि धाव संख्या फक्त 19 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. ऑन साइडला हा बॉल आलाय, लॉंग ऑनला फील्डला तैनात आहे. एकच धाव मिळेल एका धावेने. 20 या आकड्यावर धावसंख्या. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल 26 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या मॅच मधला. परंतु येऊया टॉस का बॉस या मंचाकडे. टॉस का बॉस या मंचावर अध्यक्ष चषक 2025 ब गटातले सामने सुरू होणार आहेत. ब गटातला